नमस्कार, विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राज्यात असलेल्या महायुती सरकारमधल्या कुरबुरी सुरूच आहेत। सरकार लवकरच आपले 100 दिवस पूर्ण करेल, पण या 100 दिवसामध्ये सरकारला अनेक वादांनी घेरलंय। काही वाद बाहेरचे आहेत, काही वाद आतले आहेत। आणि याचमुळे प्रामुख्याने ज्या कुरबुरी महायुतीच्या अंतर्गत आहेत त्यात बहुतेक घटक पक्षांच्या मधले वाद आहेत आणि त्याच्या जोडीला या कुरबुरी शिवसेना भाजपा अशा सुद्धा नोंदवल्या गेल्या आहेत। मात्र या कुरबुरी जितक्या कार्यकर्त्यांमध्ये आहेत तितक्या त्या नेत्यांमध्ये खरंच आहेत की हा केवळ दिखावा आहे। कारण एका दोन ठिकाणी तर प्रत्यक्षात नेत्यांनी हातात हात घालून कार्यकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणूनच वेळप्रसंगी नेते एकत्र, कार्यकर्ते परस्परात विरोधात असं चित्र दिसतंय। प्रत्यक्षात या कुरबुरी कशा आहेत, कोणत्या आहेत, का आहेत आणि आहेत का, यावर आजचं विशेष। महायुतीच्या मध्ये शिंदे, फडणवीस, अजित पवार या तीन नेत्यांच्या मध्ये समन्वयाच्या साठी प्रयत्न होत असतात। यासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रयत्नशील असतात, पण तरीही काही ना काहीतरी राहून जातच। सोमवारी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये शिवसेना नेत्यांची बैठक बोलवण्यात आली। कारण म्हणे शिवसेनेचे नेते भाजपावर नाराज आहेत। या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असली तरी काही मुद्द्यांवर अद्यापही नाराजी आहे आणि ती राहिलीच। नाराजीचं एक प्रमुख कारण शिंदेंच्याकडून असतं की प्रशासन शिंदेंच्या काही मंत्र्यांचं ऐकत नाही। यात प्रामुख्याने उदय सामंत, दादा भुसे यांच्या तक्रारी आलेल्याच आहेत। शिरसाटांच्या बद्दलही तसंच झालंय। पालकमंत्री पदाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही। शिवसेना नेत्यांपैकी काही जणांची सुरक्षा कमी झाली आहे, हे सुद्धा आता एक नाराजीचं नवं कारण। संख्याबळ जास्त असूनही राष्ट्रवादीला झुकतं माप दिलं जात आहे अशी तक्रार सुरू झालेली आहे आणि प्रत्येकालाच आपल्या विभागाला पुरेसा निधी पुरवठा अपेक्षित आहे। हे सगळं होत असताना जी प्रमुख तक्रार आहे की शिवसेनेच्या मंत्र्यांची कामं प्रशासन ऐकत नाही, या तिघा जणांच्या तक्रारी अद्याप आलेल्या आहेत। त्यात उदय सामंत यांचं उद्योग विभागात ऐकलं जात नाहीये, दादा भुसेंचं शालेय शिक्षण मध्ये आणि शिरसाटांचं परिवहन मध्ये। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 3 वाजता जी आहे कोकणातील आणि रायगडमधील सर्व आमदारांची जी आहे अर्थसंकल्पीय बद्दलची बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीसाठी सर्व रायगडचे आणि कोकणचे आमदार उपस्थित होते। मात्र या बैठकीला वळण काहीसं वेगळं आलं, ते म्हणजे असं की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे नेमकं कोणाकडे जावं याबद्दल चर्चा झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे। सोबतच या ठिकाणी कोकणाला आणि रायगडला अनेक वर्षांपासून जो आहे भरीव निधी नाही आणि त्यामुळे कोकणाचा विकास जो आहे तो रखडलेला आहे। मात्र एकीकडे बघायला गेलं तर भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत आणि त्या ठिकाणी अजून त्यांची वर्णी नाही लागत आहे। महायुतीचा कोणताही निर्णय जो आहे तो समोर येताना दिसून नाही येत आहे आणि त्याचमुळे शिवसेनेचे आमदार जे आहेत रायगडचे हे सर्व आग्रही आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे की पालकमंत्री पद हे शिवसेनेकडे राहावं। अर्थातच आमदार भरत गोगावले, मंत्री भरत गोगावले यांच्याचकडे राहावं। एकीकडे मंत्रिपदासाठी असलेली सगळी आग्रही इच्छा आणि दुसरीकडे मात्र कोकणाचा विकास होत नाहीये अशा पद्धतीचं मागणं घेऊन जे आहे सर्व आमदार या ठिकाणी आले होते। या ठिकाणी कोकणातून देखील किरण सामंत, उदय सामंत आणि असे सर्व आमदार जे आहेत ते उपस्थित होते। याकडे आता एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेणार आणि पालकमंत्री पदाबाबतचा महायुतीमधनं ते काय निर्णय घोषित करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। महायुतीत समन्वयाचा अभाव विविध टप्प्यांवर दिसून येतो। तो कधी नेत्यांमध्ये असतो, कधी कार्यकर्त्यांमध्ये। राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सातत्याने दुरावा निर्माण होतोय। गेल्या काही दिवसापासून मंत्र्यांमध्ये असलेला समन्वय
कमी झालाय. विशेषतः भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि शिंदे गटाचे मंत्री यांच्यामध्ये वाद हा सातत्याने दिसून येतोय. प्रामुख्याने शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून त्यांचे असलेले अधिकार, त्यांचे असलेले महत्व कमी करण्याचा सपाटा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू झाल्यामुळे शिंदे गट प्रामुख्याने नाराज आहे. त्यातच एकनाथ शिंदे हे सातत्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून ते विविध समित्यांच्या बैठकींमध्ये अनुपस्थित राहत असल्यामुळे महाराष्ट्रावरती नाराजीची चर्चा सर्वत्र पसरू लागली. या पार्श्वभूमीवर सरकारचं काय होईल? देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पाठीमागे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्णांशी बहुमत असल्यामुळे सरकारने या घडीला काही अडचण नाही. अशा स्थितीमध्ये वाद सोडवायच्या ऐवजी तो दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेते वाढवत नेताना दिसत आहेत. ठीक आहे, आता यश आणि अपयश हे काय होतं हे आम्ही महायुतीतून दाखवून दिलं होतं. आता महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय राहिलं होतं आणि काय नाही, फक्त रायगडनेच तेवढे आम्ही लाज राखली, एवढं लक्षात ठेवावं. रडीचा डाव खेळण्यापेक्षा सरळमाने तटकरे साहेबांनी जर मोठं मन केलं असतं तर बरेचसे पालकमंत्री झाले असते. पण सगळंच आपल्याकडे पाहिजे असेल असं त्यांची जर वृत्ती असेल तर आम्हाला न्याय हक्क मागणं हे आमचा अधिकार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित 1-2 दिवसामध्ये आजच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल असं मी आशावादी. निश्चित होत नाही आहे. आता सगळं थर्ड अंपायर चेक करतात, त्याच्यामुळे थर्ड अंपायरने चेक केलं की नक्की आमच्या बाजूने बोट उंच होईल असं मला वाटतं आणि आम्हाला न्याय मिळेल. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्षाचे रोज नवे नवे मुद्दे उभे राहत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरचा पाणी प्रश्न हा तर एक नवा मुद्दा. पाणी पुरवठा योजना आहे, धरणापासून तर इथपर्यंत त्याचा एक बृहत आराखडा 7 वर्षापासून तयार होत होता. ज्या एजन्सीला भगूर नगरपालिकेने नेमलं ते 5-7 वर्षापूर्वी त्या तुमच्या धुळे येथील एका एजन्सीला ते काम दिलेलं होतं. त्या एजन्सीनी त्याचा बृहत आराखडा तयार केल्यानंतर त्या याच्यानुसार त्याला सँक्शन घेतलं आणि सँक्शन घेतल्यानंतर त्याचं एस्टिमेट तयार केलं. MGPच्या माध्यमातून त्याला एस्टिमेटला मंजुरी घेतली आणि मंजुरी घेतल्यानंतर शिंदे साहेबांकडे हा प्रकल्प देऊन त्याला आपण स्वतः मंजुरी घेतलेली आहे. करंजकरांचे हे दावे आहेत. तर दुसरीकडे स्थानिक आमदार सरोज आहिरे यांनी त्यांच्या भाषणातच शिवसेनेकडून होणाऱ्या त्रासाबद्दल थेट अजित पवारांच्याकडे लक्ष घालण्याची विनंती केली. आणि मग उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनाही योजना कशी पूर्ण केली आहे हे सांगताना सरोज आहिरे यांना घाबरू नका असा सल्ला द्यावा लागला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या जन्मभूमीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री येऊन आपल्या पाणी पुरवठा योजनेचं आज भूमिपूजन त्यांनी केलेलं आहे. आणि पाणी पुरवठा योजना लवकरच भगूरकरांच्या सेवेसाठी, माझ्या माता भगिनींचा त्रास दूर करण्यासाठी आपल्या सेवेत रुजू होणार आहे. पाणी हा जीवनाचा मूलाधार आहे. दर्जेदार शुद्ध पाणी प्रत्येकाला मिळणं हा नागरिकांचा हक्क आहे. आणि मगाशी माझी जरी तब्येत नरम असली तरी मी प्रेरणाचं पण भाषण बारकाईनं ऐकत होतो, सरोजचं पण भाषण ऐकत होतो. दोघींनी काही काही मागण्या केलेल्या आहेत. मी दोघी आमच्या भगिनींच्या मागण्यामध्ये जातीनं लक्ष घालीन अशा प्रकारचा शब्द अर्थमंत्री या नात्याने तुम्हाला सगळ्यांना देतो. आता इतका सगळा वाद सुरू आहे, इतकी आदळआपट सुरू आहे, तरी पण गंमत आहे ती जनादेशाची. एकदा या जनादेशावर पटकन नजर टाका, कारण या जनादेशानं महाराष्ट्रातल्या निकालाच्या नंतर पक्षांना परस्परांसोबत बांधून टाकलंय. भाजपाकडे 137 आमदार आहेत, शिवसेनेच्याकडे 60 आहेत, राष्ट्रवादीकडे 41 आहेत. आणि म्हणून याचा एक स्पष्ट आणि थेट अर्थ निघतोय की महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपाच्या सोबत नांदायचंय. दुसरा कोणताही पर्याय त्यांना उरलेला नाही. जनतेनं असंही सांगितलंय की समजा एखाद्या घटक पक्षानं कुरबुर केली तर उरलेला घटक पक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहील आणि पर्यायानं सरकार स्थिर राहील. त्यामुळे कोणी कितीही काहीही आरडाओरडा केला तरी प्रत्यक्षात जनादेशच इतका कडक आहे
की लोकांना इकडे तिकडे हलण्याची सोय राहिलेली नाही. आमच्या या कार्यक्रमात आम्ही वारंवार हा जनादेश दाखवत असतो, कारण राजकीय विश्लेषण करत असताना निकालाच्या नंतर जनता काय सांगू पाहतीये याची आठवण राजकारण्यांना द्यावी लागते. अशा स्थितीत शिवसेनेचे राष्ट्रवादीच्या बरोबर सूर सहज जुळत नाहीयेत का ते पहा. तर पालकमंत्री पदाचा मुद्दा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कळीचा मुद्दा बनलेला आहे. दुसऱ्या बाजूला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघेही आग्रही आहेत. रायगड बाबत राष्ट्रवादी शिवसेनेचं ऐकतच नाहीये, तर नाशिकमध्ये भाजपानं शिवसेनेची मागणी अव्हेरलेली आहे. असं असताना सुद्धा राज्यात आपलं अस्तित्व आहे म्हणून एकनाथ शिंदेंनी आभार सभा घ्यायला सुरुवात केली. त्यातच शिंदे नाशकात गेले आणि त्यांनी तिथे बैठका घेतल्या, प्रशासनाला कुंभमेळ्याच्या तयारीचे आदेश दिले. या कुंभमेळा तयारीच्या आदेशात गिरीश महाजन नव्हते, जे अधिकृतरित्या कुंभमेळ्याचे महाराष्ट्रातले मंत्री आहेत. जेवढी गर्दी होती त्यापेक्षा दुप्पट गर्दी ही नाशिकला यावेळेला कुंभमेळ्यात होणार आहे आणि म्हणून ही आमची सगळ्याची जबाबदारी आहे. आता शिंदेसाहेब नाशिकला जाते तर त्यांनी कुंभमेळ्या संदर्भामध्ये जर आढावा बैठक घेतली तर यात गैर काय, चुकीचं काही नाही. फक्त मला जर वेळ असेल मी नक्की गेलो असतो, परंतु मला अजून त्या ठिकाणी आज उद्या CM साहेब आमच्याकडे येत आहेत, त्यामुळे कार्यक्रमाची थोडी गर्दी आहे, त्यामुळे मी जाऊ शकलो नाही, एवढंच. भाजपा आणि शिवसेनेला एकमेकांच्या सोबत सत्ता वाटून घेण्याचा दीर्घ अनुभव होता. तो अनुभव त्यांना वरपासून खालपर्यंत आहे, पण आता त्यात राष्ट्रवादी आली आहे. परिणाम स्वरूप सत्तेचा समन्यायी वाटपाचा समीकरणाचा कोणताही मार्ग अद्याप त्यांना सहज सापडलाय असं वाटत नाही. मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष काम केल्यानंतर उपमुख्यमंत्री या पदावर काम करताना अधिकार हा विषय फार महत्वाचा होतो. अधिकार किती आहेत आणि कशा पद्धतीने आहेत त्याच्यावरून ही खऱ्या वादाची ठिणगी पडलेली असते. कारण प्रत्येक निर्णय आणि त्या निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांच्या मर्जीशिवाय निर्णय फायनल होत नाही हे सर्व ज्ञात असतात. त्यामुळे तिथे कुठेतरी ही माशी संपल्यासारखी वाटते. त्यामुळे हे वादाच्या ठिणग्या सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. दोघांमध्ये स्पर्धा ही नक्कीच आहे, कारण जर स्पर्धा नसती तर हा जो 2.5 वर्षापूर्वी जो उठाव झाला, बंड झाला आणि सरकार स्थापन झालं तर ते होऊ शकले नसतं. त्यामुळे प्रत्येकाला हे राजकारणामध्ये आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे, आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं त्याची पूर्तता व्हायला पाहिजे. आता या सगळ्या दरम्यान शिवसेनेच्या साठी अस्तित्वाची लढाई असताना एक महत्त्वाचा मुद्दा दिसतोय, तो एकनाथ शिंदे यांचा मान मरातब राखण्याचा. माजी मुख्यमंत्री या नात्यानं ते अनेक बाबतीत आता पर्यायी व्यवस्था लावताना दिसत आहेत. कशी त्याची काही थेट उदाहरणं आपल्या समोर येतील. मुख्यमंत्री आपत्ती निवारण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या नात्यानं आत्ता या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती निवारण समिती कार्यरत आहे. पण त्यात उपमुख्यमंत्री शिंदेंसाठी विशेष तरतूद करावी लागलेली आहे, कारण ज्या 5 महत्त्वाच्या खात्यांना आपत्ती निवारणामध्ये स्थान असतं त्यापैकी कोणतंही स्थान किंवा कोणतंही मंत्रालय शिंदेंकडे नाही. पण असं असताना उपमुख्यमंत्री या नात्यानं शिंदेंना या समितीत समाविष्ट करून घेण्यात आलं आहे. मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांसाठीचे विशेष कक्ष आहेत. त्यात कॅबिनेटची बैठक होण्याचा कक्ष असो की वॉर रूम, पण याच्याच जोडीला उपमुख्यमंत्र्यांच्या साठीची सुद्धा तिथं जागा करण्यात आलेली आहे. राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यरत आहे. याची मूळ संकल्पना आणि स्थापना ही देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये समोर आली. ही संकल्पना राबवली गेली आणि त्याचा पुढे शिंदेंच्या कार्यकाळामध्येही चांगला विस्तार झाला.
पण आता मुख्यमंत्री नसताना सुद्धा शिंदेंनी स्वतःचा एक स्वतंत्र वैद्यकीय कक्ष स्थापन केलाय. त्या पुढे जाऊन विकास कामांच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्र्यांची एक वॉर रूम अस्तित्वात आहे. याची संकल्पना सुद्धा 2014ला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये मांडली आणि त्यानुसार केंद्र आणि राज्य या दोन प्रमुख सरकारांमधला विकास कामांच्या आढाव्याच्या साठीचा समन्वय या वॉर रूमच्या माध्यमातून घेतला जातो. राज्यात चाललेल्या कामांची सातत्यानं पाहणी आणि आढावा हीच वॉर रूम करत असते. एका बाजूला अशी वॉर रूम असताना शिंदेंनी स्वतंत्र समन्वय कक्षाची निर्मिती केली आहे आणि त्यात ते स्वतःच अनेक प्रकल्पांवर लक्ष ठेवू पाहत आहेत. हे घडत असताना शिंदेंच्याकडून एक वक्तव्य झालं की त्यांना हलक्यात घेऊ नका. असं आहे की त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो. ती जागा त्यांच्याच करता होती. त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे. त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे. प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका. सगळं चांगलं चाललंय, नीट आहे. मला हेही सांगायचं आहे, मला कोणी हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. एकनाथ शिंदे जीवाला जीव देणार आहे. परंतु ज्यांनी मला ओळखलं नाही, ज्यांनी मला समजलं नाही, ते आता समजत असतील. विश्लेषकांच्या म्हणण्याच्या नुसार राज्यात सत्तेत येण्याच्यासाठी ज्या योजना प्रभावीरित्या कारणीभूत होत्या त्यात एक लाडकी बहीण. आता लाडक्या बहीण योजनेचं श्रेय शिंदे कायम स्वतःकडे घेतात. प्रत्यक्षात ती योजना अर्थमंत्री म्हणून अजित पवारांच्या खिशात घालायची की नियोजन म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या, हा मुद्दा येतोच. लाडकी बहीण योजनेनंतर जे सरकारला ट्रिमंडस असं बहुमत मिळाले आणि त्याचं श्रेय हे एकनाथ शिंदे यांना खऱ्या अर्थाने जातं. परंतु एवढं मॅन्डेट आल्यानंतर सुद्धा त्या प्रमाणात त्यांना सत्तेचा वाटा मिळालेला नाही. हे वाद वाढणार नाहीत, कारण दोघांनाही एकमेकांची गरज आहे. प्रामुख्याने आता शिवसेनेला, शिंदे गटाला सत्तेची फार आवश्यकता आहे आणि सत्तेपासून ते दूर जाणार नाहीत. हा नाराजी सतत राहील, तो पेशर राहील, कारण अजित पवार गटाचे जर आमदार मोठ्या प्रमाणावर निवडून आले नसते, त्यांची साथ नसती, तर मात्र त्या दोघांमधला जो संघर्ष आहे ते कुठेतरी लोकांपर्यंत जाऊ शकला असता. पण आता तशी गरज नाही. जरी ह्या वादातून आपण बाहेर पडलो तरी सत्तेला काय फरक पडणार नाही, तिथे काय सरकार काय अस्थिर होणार नाही. पण एकनाथ शिंदे यांना नाराज करून सरकारला चालणार नाही. देवेंद्र फडणवीस यांना आपली ताकद कायम ठेवायची असेल तर एकनाथ शिंदे यांना बरोबर घेणं किंवा त्यांच्या मंत्र्यांच्या विषयी होणारे निर्णय हे सामोपचाराने घेणं गरजेचं आहे. तसं न झालं तर सरकार चालवणं अडचणीचं जाईल. हा दुरावा सरकारला फारसा परवडेबल नाही. महायुतीमध्ये अशा प्रकारे आव्हानात्मक स्थितीमध्ये असलेल्या शिवसेनेनं दुसऱ्या बाजूला स्वतःसाठी नवा मार्ग शोधलाय आणि तो आहे संघटना बांधणीचा. एकनाथ शिंदे यांनी संघटना बांधणीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. पक्षीय पातळीवर महायुतीमध्ये सर्वाधिक कमकुवत शिवसेनाच आहे आणि म्हणूनच की काय ऑपरेशन टायगरची राज्यभरात हवा आहे. याच माध्यमातून अनेक नेते हे इकडून तिकडे जाताना आपल्याला दिसत आहेत. उद्धव ठाकरेंचे सध्या राज्यामध्ये 20 आमदार आहेत, 9 खासदार आहेत. मवियामध्ये उद्धव ठाकरे काँग्रेसच्या दरबारी वजन टिकवून आहेत. दुसऱ्या बाजूला ठाकरेंचं अस्तित्व हा शिंदेंसाठी राजकीय अडथळा आहे. शिवसेनेमध्ये संघटनात्मक बांधणी ही सध्या तरी अनिश्चित आहे आणि हेच पक्षासमोरचं आव्हान आहे. जर मोठ सुटली तर ठाण्याचा गड राखणं कठीण जाईल, हे शिंदे पुरतं ओळखून आहेत. पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही.
कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो. माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे. आणि म्हणूनच शिंदेंचे सहकारी सुद्धा सरळ सरळ मेंढ्यांच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या असं आवाहन प्रतिस्पर्ध्यांना करू लागले. भास्कर जाधव सारखा चांगला आमदार जो अभ्यासू आहे, आक्रमक आहे आणि स्पष्ट बोलणार आहे. मला सर्वात जास्त आवडतं ते स्पष्ट बोलणं. म्हणून भास्कर जाधवांना सांगेल, भास्करराव आता या मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या.